हरे कृष्ण. प्रातःकालीन भागवत चर्चामध्ये आपण सर्व महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण नवीन अध्यायाला सुरुवात करतोय. अध्याय 6 श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सुक्तांचे अनुमोदन. आपण 1 ते 3 श्लोक बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगितले त्यामध्ये? विश्वरूप परमेश्वराचे भौतिक विश्वातील दिव्य रूप समजून घेऊया आपण काय आहे ते. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततः जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 1 ते 3. ब्रह्मा उवाच. ब्रह्मा उवाच. वाचां वन्ने मुखं क्षेत्रं वाचां वहने मुखं क्षेत्रम् छन्दसां सप्तधातवः छन्दसां सप्तधातवः हव्य अमृत अन्नानां हव्यकव्य अमृत अन्नानां जिह्वा सर्वरसश्च जीवा सर्वरसस्य च सर्व असूनां च वायो च सर्वसुनां च वायुः च तत्नासे परम आयने तत्नासे परम् आयने अश्विनोः औषधीनां च औषधीनो औषधीनां च घ्राणः मोद प्रमोदयोः घ्राणः मोदप्रमोदयोः रूपाणां तेजसां चक्षुः रूपाणां तेजसां चक्षुः दिवः सूर्यस्य चक्षिणी दिवः सूर्यस्य च अक्षिणी कर्णौ दिशां च तीर्थानां कर्णौ दिशां च तीर्थानां श्रोत्रम् आकाशशब्दयोः श्रोत्रम् आकाशशब्दयोः ब्रह्मा उवाच वाचां वन्ने मुखं क्षेत्रं छन्दसां सप्तधातवः हव्यकव्य अमृत अन्नानां जिह्वा सर्वरसश्च सर्व असुरां च वायो च तत्नासे परम आयने अश्विनोः औषधीनां च घ्राणः मोद प्रमोदयोः रूपाणां तेजसां चक्षुः दिवः सूर्यस्य चक्षिणी कर्णौ दिशां च तीर्थानां श्रोत्रम् आकाशशब्दयोः. हरे कृष्ण. भाषांतर. श्री ब्रह्मदेव म्हणाले, विराट पुरुषाचे मुख हे वाणीचे उगमस्थान आहे आणि अग्नी ही अधिष्ठाती देवता आहे. त्याची त्वचा आणि इतर 6 स्तर हे वैदिक छंदांचे उगमस्थान आहेत. तर त्याची जिव्हा ही देवता पितर आणि सामान्य लोकांना अर्पण करण्यात येणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचे आणि स्वादिष्ट रसयुक्त पदार्थांचे उगमस्थान आहे. त्यांच्या 2 नाकपुड्या या आपल्या श्वासोच्छवासाचे आणि इतर सर्व प्रकारच्या वायूंचे उगमस्थान आहेत. त्याची घ्राण शक्ती अश्विनी कुमार आणि सर्व प्रकारच्या औषधी उत्पन्न करते आणि त्याचे श्वास घेण्याचे सामर्थ्य नानाविध प्रकारचे सुगंध निर्माण करते. त्याचे नेत्र सर्व प्रकारच्या रूपांचे उत्पत्ती स्थान आहेत आणि ते तेजस्वी प्रकाशमान आहेत. त्याचे नेत्र गोलक हे सूर्य आणि स्वर्गलोकासारखे आहेत. त्याचे कर्ण सर्व दिशेने ऐकतात आणि ते सर्व वेदांचे ग्रहणस्थाने आहेत. त्याचे श्रवणेंद्रिय हे आकाश आणि सर्व प्रकारच्या आवाजांचे उगमस्थान आहे. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान्
सगणललिता श्री विशाखान्वितांच नम ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सुक्ताचे अनुमोदन श्लोक क्रमांक 1 ते 3 समजून घेत आहोत। याच्यामध्ये ब्रह्मा नारद मुनींना सांगतात ते की आपण अगोदर बघितलं की सृष्टीची निर्मिती कशी होत आली आहे, की कृष्णापासून बलरामजीचा विस्तार झाला, मग बलरामजी पासून प्रथम चतुर्व्यूह, नंतर दुसरं चतुर्व्यूह, मग नंतर कर्णोदकशाहीमध्ये म्हणजे कारणोदक्ष विष्णू म्हणजेच महाविष्णू, मग ते महाविष्णूने प्रधानावर दृष्टी टाकली, मग तत्वाची निर्मिती झाली आणि असं करत करत पंचमहाभूते नंतर काळ वगैरे असं होत होत सृष्टीची निर्मिती झाली। तर आता या त्याच्या पुढे या अध्यायामध्ये ब्रह्मा नारदांना समजावून सांगतात ते की ते विराट रूपाचं जे तोंड आहे ना, ते कशाचं उगमस्थान आहे, त्याच्यानंतर त्याची अधिष्ठाती देवता कोण आहे, त्वचा व इतर 6 स्तरे वैदिक मंत्राचे कसे उगमस्थान आहेत, 7 स्तर कोणते, जिव्हा ही अ, किती महत्वपूर्ण अ, आहे, जिव्हा कशाची उत्पत्ती, या सगळ्या गोष्टींचा याच्यात उल्लेख होतोय। आणि त्याच्यानंतर मग ते त्या विराट पुरुषाच्या नाकपुड्यांच्या द्वारे श्वासोश्वासाचे व वायूचे जे उगमस्थान आहे त्याचं, नंतर अश्विनी कुमारांची निर्मिती, औषधांची निर्मिती, सुगंध, नंतर विविध प्रकारचे सुगंध यांची निर्मिती, त्यानंतर तिसऱ्या श्लोकामध्ये ते डोळ्यांचं, नेत्र म्हणजे डोळे, ते रूपाचं उगमस्थान कसं, त्याच्यानंतर अ सूर्य आणि स्वर्गलोकासारखे नेत्र गोलक कसे, ते सगळं कान सर्व दिशांनी कसे ऐकतात, श्रवणेंद्रिये हे आकाश आणि सर्व प्रकाशांच्या आवाजांचे उगमस्थान कसं। आणि इथं परत एक महत्वाचा शब्द जो आलेला आहे, तीर्थानाम। कधी कधी आपण म्हणतो की तीर्थस्थाने असा करतो त्याचा अर्थ, पण या ठिकाणी अ रूप गोस्वामींच्या श्रील जीव रूप गोस्वामींच्या म्हणण्याप्रमाणे हे तीर्थस्थान इथं तीर्थानाम कशासाठी वापरण्यात आलंय, तर दैविक वैदिक ज्ञानाचे ग्रहण या अर्थाने इथं वापरण्यात आलंय। आणि त्यामुळे दैविक ज्ञानाचा जो प्रचार करतात त्यांना पण तीर्थ असे म्हटलं जातं, असं त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय। प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत अजून समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते। हरे कृष्ण। हे कृष्ण, दंडवत माताजी. तर आपण इथे पाहतोय की हा 6वा अध्याय जो सुरू झाला आहे तो आहे पुरुष सूक्ताचं कन्फर्मेशन. तर हा पूर्ण अध्याय जो आहे तो 6 भागांमध्ये विभागलेला आहे. याचे पहिले 17 श्लोक हा पहिला भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विराट रूपाचं काय म्हणूया दर्शन जे आहे त्याच्याविषयी माहिती मिळते आणि विराट रूपाविषयी जे आहे वर्णन पाहायला मिळतं. याचा अर्थ हा होतो की भगवंत कसे सर्व भौतिकतेचे कारण आहे आणि कसे ते खूप योग्य कारण आहे हे आपल्याला या इथे कळणार आहे. तर याची 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये आपण भगवंत जे आहेत
त्यांची जी आहे सूक्ष्म ज्ञानेंद्रिय, यांना समजतो की कसं सूक्ष्म ज्ञानेंद्रिय हे तन्मात्रा आणि तत्वांच्या एकत्रीकरणातून होतात. आणि मग भगवंतांचे जे आहे स्थूल ज्ञानेंद्रिय, जे आपण पाहतो दुसऱ्या भागामध्ये, ते सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आहेत विराट रूप आणि जीवाचे, ते अधिक इंद्रियांचे देवता मिळून भगवंतांचे जे आहेत ते स्थूल ज्ञानेंद्रिय बनतात. तर ह्या सुरुवातीच्या श्लोकांमध्ये ब्रह्माजी परमेश्वराच्या विराट स्वरूपाचे वर्णन करायला सुरुवात करतायत. आता महत्वपूर्ण इथे ही गोष्ट आहे की स्वरूप केवळ काव्यात्मक कल्पना नसून भौतिक जगात अडकलेल्या जीवांना परमेश्वराचे अस्तित्व जाणवण्यासाठी एक सुलभ साधन. हे स्वरूप भक्तांना अधिक सुस्पष्ट अध्यात्मिक स्वरूपाच्या धारणेसाठी तयार करतात. आणि हा आज जे आपण श्लोक करतोय त्याच्यातनं महत्वपूर्ण म्हणजे आवाज, वैदिक मंत्र, हवा, प्रकाश, ध्वनी यासारख्या भौतिक घटनांचे मूळ परमेश्वराच्या विश्वात्मक स्वरूपात आहे, याचे सुंदर आणि सविस्तर वर्णन मिळालंय. ब्रह्माजी सुरुवातीला तोंड आणि वाणी, आणि ते कसं अग्नी आणि वैदिक स्तोत्र यांच्याशी संबंधित आहे ते सांगतात. तर वाणीची उत्पत्ती ही परमेश्वराच्या तोंडातून होते. आपण ज्याप्रमाणे तोंडाने बोलतो तसे साऱ्या सृष्टीतील वाणी, विशेषतः वैदिक वाणी, ही विराट पुरुषांच्या तोंडातून उत्पन्न होते. आणि अग्नी ही वाणीची अधिदेवता आहे. अग्नीचा संबंध शुद्धीकरणाशी आहे. जशी अग्नी अन्न पचवते तसंच वाणीचं रूपांतर करते आणि देवतांपर्यंत पोहोचवतो. आणि वैदिक मंत्र भगवंतांच्या त्वचेपासून उत्पन्न होतात. जसं आपण पाहतो आपली त्वचा ही आहे, आधी धर्मीस, हायपोडर्मिस, एपिडर्मिस असे थर असतात. तसंच भगवंतांच्या स्तोत्रातील 7 स्तरांमध्ये गायत्री मंत्रांसारख्या वैदिक मंत्रांचे मूळ आहे. आणि गायत्री मंत्र जो सर्व वैदिक मंत्रांचा प्रारंभ आहे, याला विशेष उल्लेख आहे, कारण तो परमेश्वराच्या ध्वनीच्या सामर्थ्याचे प्रतीक. गायत्री मंत्र हा भौतिक कंपन नाही, तर एका भक्ताला परमेश्वराशी जोडणार एक परलौकिक साधन आहे. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट, जेव्हा आपण ही गोष्टी वाचतो तेव्हा लक्षात येतं की कसं ब्रह्माजी आपल्याला आध्यात्मिक वैविध्यतेविषयी सुद्धा समजवतात. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये स्पष्ट करतात की परमेश्वराचे रूप निराकार नाही. भलेही हे विराट रूप प्रतिकात्मक असलं तरी त्याचे सर्व कार्य हे आध्यात्मिक आणि सत्य आहे. आणि मग तोंडाचाच विचार करतोय तर तिथे जीभही येते. तर जीभ काय आहे? अन्न तयार करते. परमेश्वराच्या जिभेपासून उत्पन्न होणारे अन्न हे केवळ उपभोगासाठी नसून ते देवतांना, पितरांना, सामान्य लोकांसाठी आपण अर्पण करायला पाहिजे. मग तोंडानंतर कुठे येतात भगवान ब्रह्माजी? तर नाक आणि श्वास, आणि त्याचा संबंध येतो वायू, औषधी आणि अश्विनी कुमारांशी. तर श्वसन, श्वास व जीवनवायू हे खूप जवळचे आहेत, कारण की श्वास हे जीवनाचं मूळ आहे. आणि सजीवांचा जीवन श्वास हा विराट पुरुषाच्या ह्या नाकातूनच येईल. घ्राणेंद्रिय व औषधे एकत्र आहेत. सुगंध, औषधी वनस्पतींचा जन्म परमेश्वराच्या घ्राण शक्तीपासून होतो. आणि अश्विनी कुमारांची उत्पत्ती देखील, हे जी दिव्य वैद्य आहेत ना, दैव शक्ती असणारे, ते देखील परमेश्वराच्या घ्राणेंद्रियांमधूनच उत्पन्न होतात. ज्यावरून आपल्याला कळतं की परमेश्वर सजीवांच्या आरोग्याकडेही काळजी करतात. आणि असंच आपण पाहतो ह्याच्यात कसं सूक्ष्म ते स्थूल रूपांतरण होतं. सुगंध सूक्ष्म आहे, पण त्यातून स्थूल औषधी निर्माण होतात, वनस्पती निर्माण होतात. तर ही प्रक्रिया वेदांमध्ये सांगितलेल्या तत्वशुद्ध निर्मितीचं मुख्य लक्षण आहे. आणि मग ब्रह्माजी डोळे, कान व रूप हे ध्वनीचे कसे तत्व आहे ते समजवतात. तर डोळे आणि प्रकाश हे खूप जवळचं नातं आहे. परमेश्वरांच्या डोळ्यांमुळेच रूपदर्शन शक्य आहे. प्रकाश, सूर्य, ग्रह हे सर्व त्यांच्या नेत्रगोलकांपासून उत्पन्न झालेले आहेत. तर दृष्टी ही दिव्यता आहे. सृष्टीतील दृश्य साकार रूप हे फक्त परमेश्वराच्या कृपेनेच अनुभवता येते. साधं उदाहरण करून पाहूया. जेव्हा रात्र असते आणि समजा आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा काय म्हणूया वीज पुरवठा नसेल, तर घोर अंधकार. मग अंधकारामध्ये आपल्यापासून 1 फूट अंतरावर असणारा
एखादी पाण्याची बाटली सुद्धा आपल्याला दिसणार नाही. म्हणजे ती नाहीये का, तर ती आहे, परंतु तिचं रूप आपल्याला जाणवत नाही. पण जसा जसा उजेड येतो, तसं तसं आपल्याला त्याचं रूप कळायला लागतं. आपल्याला दृश्य कळतं, आपल्याला दृष्टी मिळते. तर आपली दृष्टी ही भगवंतांचीच कृपा आहे, कारण की भगवंतच आपल्याला हा प्रकाश देतो. तसंच कान व ध्वनी, परमेश्वर आपल्यासारखे फक्त दोन कानांनी नाही, तर सर्व दिशांनी ऐकतात. आणि वेद ही श्रुती म्हणजे ऐकलेले ज्ञान आहे, आणि हे त्यांच्या श्रवण शक्तीपासूनच निर्माण झालेले आहे. जेव्हा ब्रह्माजी एकटे होते तेव्हा भ्रमित होते, त्यांना काहीच कळत नव्हतं. तर तेव्हा त्यांनी काय ऐकलं? त आणि प. आणि मग त्यांनी भगवंतांवर ध्यान केलं, आणि त्याच्यानंतर मग भगवंतांनी त्यांना वेदांचं ज्ञान दिलं. तर ऐकण्याची संवेदना ही आकाशाशी जोडली जाते, जे सूक्ष्म तत्व आहे, आणि ध्वनी कंपनाचे वाहन करतात. तर वेद हे जे परलौकिक ज्ञान आहे, परमेश्वरांच्या कर्णांद्वारे ग्रहण केले जाते, जे त्याच्या ज्ञान आणि विश्वव्यवस्थेचे अंतिम स्रोत म्हणून भगवंतांच्या भूमिकेवर जोर देतात. आकाश आणि शब्दही त्या हिशोबानेच महत्वपूर्ण आहे. शब्दाच्या आधारे आकाश निर्माण होतं, आणि वेदांत हे पहिलं निर्मित तत्व आहे. त्याच्या इंद्रिया सर्व भौतिक इंद्रियांचे स्रोत आहे, जे त्याच्या अनंत सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. तर तात्विकतेच्या हिशोबाने जर विचार केला, तर आजच्या श्लोकामध्ये आपल्याला भौतिक क्रियांचे आध्यात्मिक मूळ कळते. वाणी, जेवण, श्वास, ऐकणं, बघणं, या साऱ्या क्रियांचे आध्यात्मिक मूळ परमेश्वराच्या शरीरात आहे. आणि आध्यात्मिक जगतात वैविध्यता आहे. निराकारवादांच्या म्हणण्याविरुद्ध आध्यात्मिक जग विविधतेने परिपूर्ण आहे. तिथे रूप, इंद्रिय, क्रिया, प्रेम सर्व काही आहे. आणि म्हणूनच भक्ती म्हणजे काय? तर इंद्रियांची शुद्ध सेवा. जसं तारक पंचरात्रातील परिभाषा आहे एक, जे तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगतात. सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. ते इंद्रिये सर्व भौतिक ओळखीपासून मुक्त करून भगवंतांच्या सेवेकरता वापरणे हीच खरी भक्ती आहे. इंद्रिया मूळतः परमेश्वराच्या इंद्रियांच्या भातनारातून उत्पन्न होतात, तर त्यांना त्यांच्याच सेवेत रत केल्याने त्यांचे प्राचीन स्वरूप प्राप्त होते. आणि मुक्तीचा सुलभ मार्ग हाच, की आपण आपली सेवा आत्म, कुटुंब, राष्ट्रासाठी करतो, तर ती नाही, तर सेवा आपण परमेश्वरासाठी केली, तर सहज मुक्ती प्राप्त होईल. निराकार मार्गाने नाही, ज्याच्या मार्गामध्ये खूप अडचणी आहेत. जसं भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 5व्या श्लोकात म्हटलंय, क्लेशो अधिकतर तेषाम अव्यक्त असक्त चेतसा, की निराकार उपासकांना फार त्रास होतो. आणि दुसरीकडे भक्ती सेवा हा एक नैसर्गिक आनंददायी मार्ग आहे, कारण तो आत्म्याच्या परमेश्वराशी असलेल्या शाश्वत संबंधाशी जोडतो. तर व्यावहारिकता आपण जर पाहिली, तर आजच्या श्लोकात नाहीच, की इंद्रिये परमेश्वराच्या दिव्य इंद्रियांचे प्रतिबिंब आहे, भक्ती सेवेद्वारे शुद्ध केली जाऊ शकतात. हे शुद्धीकरण भौतिक पदांपासून अलिप्तपणे सुरू होते. शरीर, कुटुंब, राष्ट्रीय तत्व, व्यवसायावर आधारित ओळख सोडून द्या. आपल्या क्रियाकलापांना परमेश्वराच्या सेवेकडे वळवून आपण हळूहळू भौतिक आसक्ती ओलांडतो. उदाहरणार्थ, सेवन करण्यापूर्वी परमेश्वराला अन्न अर्पण करून खाण्याची कृती आध्यात्मिक अभ्यासात रूपांतरित केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे हरे कृष्ण महामंत्रासारख्या परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करून वाणी शुद्ध केली जाऊ शकते. आणि या पद्धतीने इंद्रियांना त्यांच्या मूळ उद्देशाशी जुळवून घेतात, ज्यामुळे परमात्म्याशी संबंध निर्माण होतो. आणि तीर्थानाम हा शब्दही महत्वाचा आहे, जो या श्लोकांमध्ये आलाय. श्री जीव गोस्वामी यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे वैदिक ज्ञानाचे स्वागत प्रामाणिक स्त्रोतांकडून श्रवण करण्याचे महत्व अधोरेखित करते. तीर्थ म्हणजे काय? तर संत व्यक्ती किंवा धर्मग्रंथ, तर दिव्य ज्ञान देऊन साधकाला मुक्तीकडे मार्गदर्शन करतात, ते तीर्थ. तर हे एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाण्याची आणि योग्य मार्गदर्शनाखाली श्रीमद भागवत सारख्या शास्त्रांचा अभ्यास करण्याची आवश्यकता अधोरेखित करते. तर निष्कर्ष हाच, की परमेश्वराच्या रूपाचे भक्तिपूर्व ध्यान करा.
या श्लोकांद्वारे ब्रह्माजी आपल्याला शिकवतात की सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, वाणी, श्वास, प्रकाश, ध्वनी सर्वांचा मूळ परमेश्वर आहे. हे विराट स्वरूप ध्यान करण्यासाठी एक पायरी आहे, ज्याद्वारे आपण भगवंतांच्या सच्चिदानंद विग्रहाच्या अनुभूतीकडे जाऊ शकतो. परमेश्वराचे विराट स्वरूप ध्यानात ठेवून आपली इंद्रिय शुद्ध करून त्यांना भगवत सेवेकरिता वापरले तरच खरी भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती शक्य आहे. गुंतागुंतीच्या तणावाच्या युगात मुक्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणून भक्ती सेवेवर आपण भर द्यायला पाहिजे. विशेषतः प्रासंगिक आहे. जप, प्रार्थना, भक्तांची सेवा यासारख्या साध्या पद्धतींमध्ये सहभागी होऊन आपण हळूहळू आपली चेतना शुद्ध करू शकतो आणि आंतरिक शांती अनुभवू शकतो. हरे कृष्णा. दंडवत